पुंडलीकवरदय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिकथा सार अध्याय 35वा। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करू लागलेले आहेत. हे करुणा करा, हे पंढरीश परमात्मा, रुक्मिणीचा रमण, दिनांचा बंधू, हे दयेच्या सागरा. पुढे ग्रंथकथा बोलवण्यासाठी तू मला बुद्धी दे. तू दयाळ आहेस, तू विश्वंभर आहेस. हे चराचरामध्ये तूच भरलेला आहेस. या चराचराला तूच जन्म दिलेला आहेस. तरी माझ्या कामनेचा अर्थ पूर्ण कर. हा ग्रंथ रसभरीत होण्यासाठी, या ग्रंथामध्ये उदार असं भरत येण्यासाठी, हे उदित होण्यासाठी, हे विश्वंभरा तू सहाय्य हो. पाठीमागच्या अध्यायामध्ये उत्तम असं कथन झालेलं आहे. पाठीमागच्या 34व्या अध्यायामध्ये रेवणनाथांचा जन्म झाला. सोहन सारूक नावाचा शेतकरी, त्याचं सर्व कथन पाठीमागच्या अध्यायामध्ये झालेले. त्या शेतकऱ्याचं कथन पाठीमागं सांगितलेलं आहे. त्याला दैवी करून अवचटपणानं, अचानकपणानं दत्त महाराज जो महादेवाच्या सेवे लागून प्राप्त झाले. हिरा हा तेजस्वी आहे, पण तोच हिरा जर ऐरणीमध्ये अडकला तर त्याला हिरकणीनं काढावं लागतं. जशी चुंबकाच्या आणि लोखंडाची भेट व्हावी. हंस पक्षी हा मुक्तरहित आहे. तो मुक्ता फळांचा, मोत्यांचा चारा वेचतो. जरी तो पिंजऱ्यामध्ये अडकला तरी सुद्धा त्याचंच भक्ष्य तो भक्षण करतो. आणि त्या पद्धतीनं रेवणनाथ हे योगमूर्ती, त्यांना अचानकपणानं दूध आणि साखरेचा योग व्हावा, आणि तशा पद्धतीनं अचानकपणे दत्त महाराज भेटले. अशा पद्धतीनं अबुद्धीपणाने सर्व सिद्धी, एक सिद्धी जी आहे ती प्राप्त झाली. आणि दत्त महाराजापासून रेवणनाथ हे अंतरले गेले. जसं दुधामध्ये साखर मिसळून ती प्राप्त व्हावी, पण त्याच्यामध्ये पुन्हा मिठाचा फडाखडा पडावा, अशी अवस्था झाली. दत्त महाराजांची भेट झाली, पण एक सिद्धी घेतली आणि दत्त महाराज अंतरले गेले. दत्त महाराजांनी किंचित अशी कळा त्याला दाखवली आणि सर्व भूषणांचं रक्षण करून दत्त महाराज निघून गेले. जसं माकडाला चणं द्यावे आणि माकडाला चणं खायला देऊन त्या माकडाला गावोगावी हिंडवावं, त्या पद्धतीनं दत्त महाराज तिथं रेवणनाथांना एक सिद्धी देऊन निघून गेले. इकडं रेवणनाथ बैल घेऊन शेतामध्ये गेलेले आहेत. तिथं जाऊन सिद्ध असा आऊत हाणू लागलेले आहेत. सगळं शेत हे आऊत हाणून झाल्यानंतर आवताच्या पाठीमागं फिरून गायन करू लागलेले आहेत. पण गायन करत असताना दत्त महाराजांचे शब्द आठवलेले आहेत.
आणि मंत्रप्रयोग करत करत गायन करू लागले. दत्त महिमा असा आहे म्हणून ते त्या बैलांनाही बोलू लागले. त्याला त्याचं महिमान काय माहीत आहे. सहजपणानं मुखातून शब्द निघू लागले. पण त्याच वेळेला महिमा सिद्धी ही प्रत्यक्ष तिथं प्रगट झाली आणि ती सिद्धी त्या रेवणनाथांच्या अवतापाशी आलेली आहे आणि म्हणू लागलेली आहे की काय कामना काय इच्छा आहे तुमच्या मनामध्ये ती मला सांगा. त्यावेळेला ती म्हणू लागलेली आहे मी ही सिद्धी आहे, पूर्ण देहधारी आहे. असं ऐकत असताना उत्तमोत्तम असे दत्त महाराजांचे बोल आठवलेले आहेत. तेव्हा सिद्धी दत्त महाराजांनी देत असताना ती सर्व सिद्धीची वार्ता रेवणनाथांना सांगून गेलेले होते की हा प्रयोग मंत्र महिमा नावाच्या सिद्धीचा आहे आणि तो पवित्र मंत्र उच्चारल्याबरोबर प्रत्यक्ष तुझ्या समोर ही सिद्धी नावाची पुढे येईल आणि ती सिद्धी आल्यानंतर तुझी काय कामना आहे हे विचारेल. तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल ती तू तिला बोलून दाखव आणि मग जेवढं कार्य करायचं ते कार्य करून घे. म्हणशील की तिचा प्रताप काय आहे तर तो वाचेन सांगता येणार नाही. या सर्व पृथ्वीचा भोग जरी मागितला तरी सुद्धा एका क्षणामध्ये प्राप्त होईल. हे वन जे आहे हे दगडांचं वन. तेव्हा जेवढे पृथ्वीवरती दगड असतील तेवढे सगळे जर तू परीस म्हणून मागितले, सोनं म्हणून मागितले, या पृथ्वी तलावरती सगळी झाडं कल्पतरू करून दे म्हणून मागितली तरी एका क्षणामध्ये देईल. आणि अपार अशी परी चिंतामणी तुला एका क्षणामध्ये प्राप्त होतील. तू वस्त्र मागितली, भूषणं मागितली, धनाच्या राशी मागितल्या, पर्वता एवढा अन्न मागितलास तरी सुद्धा तुझी कामना पूर्ण होईल. असं दत्त महाराजांनी सांगून तोच मंत्र बीज रेवणनाथांना सांगितला. तेच रेवणनाथांना सहजपणानं आठवलं गेलं. पण त्याच वेळेला भयंकर असा गर्व आलेला आहे, पण तो आनंदभरीत झालेला आहे. मग तो आऊत हाकत हाकत मंत्र प्रयोग करू लागले. पण त्याच वेळेला महिमा नावाची सिद्धी त्यांना भेट देण्यासाठी आली. मग तर अतिशय आनंदभरीत झाले. म्हणू लागले सतपंथ असे दत्त महाराज मला सांगून गेले. मग हातातला तो आवताचा दोर सोडला गेलेला आहे आणि त्या महिमा नावाच्या सिद्धीला बोलू लागले. म्हणू लागले या सिद्धीच्या पलीकडं जे झाड आहे ते झाड छायेनं सावलीनं व्यापलेलं आहे. तरी त्या शीतळ छायेमध्ये त्या सावलीमध्ये धान्याची अपरिमित अशी रास, तिथं सोन्याचा ढीग करून दाखव, असा चमत्कार मला करून दाखव. ती सोन्याची रास दृष्टीला पडल्याच्या नंतर मगच मी तुला सिद्धी आहे असं म्हणेन. जी कामना या देहाला होईल ती मी तुला सांगेन. पण हे असं परीक्षा वचन आधी तू मला करून दाखव. जसा मोहरा हा सूत गुंडाळून अग्नी परीक्षक करतो किंवा पक्षीकुळ हे हंसदृष्टी ते काय करतं तर पाणी आणि दूध हे वेगळं करतं. किंवा परीस पारख करणारा
तो काय करतो तर लोखंडाला सोनं करतो. त्या पद्धतीनं तुझी परीक्षा पाहीन. तेव्हा त्या पलीकडच्या झाडाच्या सावलीमध्ये सोन्याचा ढीग करून दाखव. आणि मग संशय विरहित होऊन मग मी मात्र तुला सिद्धी आहे असं म्हणेन. असं रेवणनाथ बोलल्याच्या नंतर सिद्धी आश्चर्यानं हसू लागलेली आहे. म्हणू लागली, हे महाराज, एका क्षणामध्ये ही पृथ्वी सगळी मी सोन्यानं भरून टाकेन. आणि मग सहज कृपादृष्टी केलेली आहे. त्यावेळेला डोंगरासारखा सोन्याचा जो पर्वत आहे, अपार अशा राशी दिसू लागल्या. ते रेवणनाथांनी पाहिलं आणि मग म्हणू लागले, हे सिद्धी, तू सत्य आहेस. तरी आता तू माझ्या जवळ राहा आणि इथून माझं रक्षण कर. तू जवळ सर्व काळ असताना तू माझी सर्व इच्छा पूर्ण करशील. असं बोलत असताना ती सिद्धी त्यावेळेला बोलते आहे. म्हणू लागलेलं आहे, मी तुमच्या जवळ राहीन, पण गुप्त रूपानं या जगाला मात्र दिसणार नाही. तू माझ्या दर्शनाची इच्छा केल्याबरोबर मी तुझं कार्य पूर्ण करीन. मग अवश्य असं रेवणनाथांनी सांगितलेलं आहे. कार्यासंबंधी सतत मी तुझ्या तत्पर राहीन. त्याच वेळेला ती सोन्याच्या धनाची राशी गुप्त करून टाकलेली आहे आणि सिद्धी अदृश्य झाली. त्याच्यानंतर सायंकाळपर्यंत शेतामध्ये रेवणनाथांनी आऊत हाकलेला आहे. मग गुरांच्या बरोबर गोठ्यामध्ये आले. गोठ्यामध्ये बैलांना बांधलेलं आहे. रात्री झोप घेतलेली आहे आणि त्याच वेळेला दुसरा दिवस उगवलेला आहे. मग मनामध्ये ब्रह्मानंदन रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत की आता व्यर्थ कष्ट कशासाठी करावं. संध्याकाळपर्यंत शेतामध्ये जावं, वर्षानुवर्ष आऊत हाकावे, तरी आता कष्ट कशासाठी करावं आणि शरीराला व्यर्थ का शिनवावं. धनाचा साठा आपल्या हाती आहे आणि मग कशासाठी दैन्य भोगावं. परीस हातामध्ये आलेला आहे. गंजलेल्या लोखंडाला सुद्धा जो सोनं करतो आहे. मग धनसंपत्ती मिळवण्यासाठी परदेशाला कशाला फिरावं. सुरभी गाय घरी आहे आणि सुरभी गाय घरी असताना टाक मागण्यासाठी घरोघरी का फिरावं. चिंतामणी गळ्यामध्ये बांधलेला आहे आणि मग चिंता कशासाठी करावी अशा कल्पना मनामध्ये आणलेल्या आहेत आणि शेतामध्ये जायचं सोडून दिलं. त्यावेळेला तो दिवस एक प्रहर निघून गेलेला आहे. आणि मग रेवणनाथांचे वडील सहन सारूप त्यावेळेला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे वत्सा, हे रेवणनाथा, अरे तू आऊत हाणायचा सोडून आज घरीच का बसलेला आहेस. तेव्हा रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत, मी आता शेतामध्ये जाऊन पिताश्री काय करू. रात्रंदिवस कष्ट केला तरी काय फळ मिळालं आहे. तेव्हा सहनसारूप शेतकरी रेवणनाथाचे वडील म्हणू लागलेले आहेत, धान्य खाण्यासाठी हे पाडसा शेतामध्ये जावं लागतं, कष्ट करावं लागतं आणि शेत पिकवावं लागतं. शेत पिकवल्यानंतर अपार असं धन प्राप्त होतं आणि मग सुख प्राप्त होतं. नाहीतरी खायची सुद्धा भ्रांती पडली जाते. आणि म्हणून हे बाळा, तू जर रानामध्ये नाही गेला, आऊत नाही हाकला,
शेतीमध्ये कष्ट नाही केलं तर पुढं काय होईल. असं वडिलांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग कष्टानं शेतीमध्ये अन्न मिळतं तरी आपल्या घरामध्ये काय कमी आहे, म्हणून आपण कष्ट करावं, असं रेवणनाथ बोलू लागले. तेव्हा त्याचे वडील सहनसारूक म्हणू लागलेले आहेत की आपल्या घरामध्ये काय आहे मला तरी कळालं नाही. नित्य रोजच्या रोज कोरड्या अन्नाचं आणि भांडार आपल्या घरी आहे. तेव्हा तो रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत की कशाला खोटं बोलता, आपलं घर सोन्या नाण्यानं भरलेलं आहे, जाऊन बघा खरं आहे का खोटं आहे. त्यावेळेला ते हसू लागलेले आहेत आणि मग घरामध्ये गेले तर त्यावेळेला सोन्याच्या आणि धान्याच्या अपरिमित राशी घरामध्ये आहेत. ते पाहिलेलं आहे आणि सर्व सहनसारूक चित्तामध्ये आश्चर्य मानू लागले, म्हणू लागले की हे असं कौतुक या बाळाच्या रेवणनाथाच्या बोलण्यावरून कसं झालं. आणि मग अतिशय आनंदित होऊन म्हणू लागले की याला कुणीतरी वरदान दिलेलं आहे, कोणी अवतारी प्रतापवंत हा सिद्ध मुनी आहे. मग तो सहनसारूक शेतकरी कधीही रेवणनाथांना काम सांगेनासा झाला आणि त्याचं बोलणं प्रमाण मानून रेवणनाथ सांगतील तसं वागू लागलेलं आहे. आणि मग तेच रेवणनाथ ब्रह्मसूत आहेत. दररोज काय करू लागले तर त्या गावामध्ये जे लोक राहत होते, पांतस्थ मुक्कामाला येणारे जे लोक आहेत, त्यांना आपल्या घरी बोलावून आणत असे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जेवण मिळत असे. मग गावात सगळीकडे ही बातमी पसरलेली आहे की रेवणनाथांना आणि पाणी देतात. आणि मग घोळक्यानं पांथिक लोक जे होते, वाटसरू होते, ते रेवणनाथांच्या घरी येऊ लागले. मग ज्यांची जशी इच्छा आहे तशा पद्धतीचं अन्न, वस्त्र आणि अपार धन रेवणनाथ त्यांना देऊ लागले. रोग भोग ज्याला झालेला आहे ती माणसं तिथं येऊ लागली, त्यांच्या सर्व दुःखांची शांती होऊ लागली आणि धन्य म्हणून रेवणनाथाची यश कीर्ती गात गात स्वतःच्या घरी जाऊ लागले. मग ही वार्ता सर्व जगामध्ये प्रसिद्ध झाली. सर्वत्र धन्य हा सिद्ध म्हणून देशोदेशीचे लोक रेवण सिद्ध यांच्याकडे येऊ लागलेले आहेत. देशोदेशीचे लोक म्हणू लागले धन्य हा रेवण सिद्ध आहे. असं होत असताना एके दिवशी मच्छिंद्रनाथ या पृथ्वी तलावरती नाना तीर्थ करत करत बुंदल नावाच्या गावामध्ये अकस्मात मुक्कामाला आले. धर्मशाळेमध्ये वस्ती केलेली आहे आणि आपल्या गुरुचं दत्त महाराजांचं चिंतन करत बसलेले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. असं गुरुचं आपल्या चिंतन करत बसलेले आहेत. त्याच वेळेला त्या गावातले काही लोक त्या धर्मशाळेमध्ये आले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना पाहिलेलं आहे, म्हणू लागलेले आहे बाबा आपण या धर्मशाळेमध्ये उतरलेले आहात, तरी आपला भक्त रेवण सिद्ध आहे, त्याला आपण पाहून यावं. ते विचारू लागलेले आहेत की रेवण सिद्ध कोण आहे.
मग ते सगळं मुळापासून सांगू लागले, हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. असं मच्छिंद्रनाथांनी ऐकलं. अंतःकरणामध्ये डोकावून पाहिलेलं, अंतर्ज्ञानानं पाहिलं. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले की हा अवतारी पुरुष आहे, आमचाच सोबती आहे, हा चमस नारायणाचा अवतार आहे. तरी याला कोण प्रसन्न झाले याचा शोध आपण करू. पुन्हा येऊन धर्मशाळेमध्ये लोकांशी म्हणू लागलेले आहेत, विचारू लागलेले आहेत की याला गुरु कोण आहे, या जगामध्ये याला कोणी अनुग्रह दिलं त्याचं नाव सांगा. त्यावेळेला ते लोक म्हणू लागले, हे बाबानाथ, याला कोणी अनुग्रह दिला ते आम्हाला नाही माहीत. मग स्तब्ध राहून मच्छिंद्रनाथ काय करू लागले, जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांना बोलावू लागले आणि त्या पक्ष्यांना इच्छा भोजन देऊ लागले. एक पायावरती बसू लागलेलं आहे, एक डोक्यावरती बसू लागलेलं आहे, काही पक्षी खांद्यावरती बसू लागले. सगळा पक्ष्यांचा मेळा मच्छिंद्रनाथांना घेरा घालून बसू लागलेला आहे. मच्छिंद्रनाथाच्या अंगा खांद्यावरती पक्षी बसू लागले आणि मग पुन्हा आकाशामध्ये उडून जाऊ लागले. पुन्हा जे वनामधले प्राणी आहेत त्या प्राण्यांना मच्छिंद्रनाथांनी बोलावलं, त्यांनाही त्यांच्या इच्छाप्रमाणे भोजन घातलेलं आहे. मग आपल्या हातानं वाघ आणि सिंहाला मच्छिंद्रनाथ भोजन घालू लागले. असं काही एक दिवस होत असताना लोक म्हणू लागले, महापुरुष हा ईश्वरच आहे, स्वापद आहेत, पक्षी आहेत आणि त्यांना हा स्पर्श करतो आहे. धन्य धन्य म्हणून ख्याती रेवण सिद्धाच्या जवळ जाऊन सांगू लागले, म्हणू लागलेले आहेत, एक जती एक नाथ सर्वांपरी अद्भुत असे आलेले आहेत. पक्षी स्वापद गण यांना सहजपणानं बोलून घेत आहेत, त्यांनाही कुठलाही संशय येत नाहीत आणि त्या नाथांच्या भेटीसाठी येतात. त्यांच्या खांद्यावरती बसून अन्न सेवन करतात आणि जावा म्हटल्याबरोबर निघून जातात. त्यांचं मन तृप्त होतं. तुम्ही जर म्हणाल की हे व्यर्थ चावट तुम्ही बोलत आहात, तरी आपण स्वतः दृष्टीनं पाहावं. कोट्यावधी पक्षी आणि स्वापद त्यांच्याजवळ येत आहेत असं रेवण सिद्धांनी ऐकलेलं आहे. आणि या प्रताप सिद्धाला आपण पाहावं म्हणून त्या धर्मशाळेकडं जाऊ लागले. त्याच वेळेला पक्ष्यांचे घोळकेच्या घोळके येत असलेले त्यांनी पाहिले. पुढं गेल्यानंतर रेवण सिद्ध पाहू लागलेले की मच्छिंद्रनाथांच्या खांद्यावरती, डोक्यावरती, हातावरती, अंगा खांद्यावरती पक्षी बसलेले आहेत. ते पाहिलेलं आहे. रेवण सिद्धांना आश्चर्य वाटलं आणि मग वंचरांनी द्वैत सोडून, एकमेकाचं वैर सोडून इथं कसं राहत आहेत याच्यामुळं संशय येऊ लागलेला आहे की हा प्रत्यक्ष कोणीतरी सिद्ध आहे. मग शीघ्र रेवणनाथांनी त्यांना आपल्या घरी नेलेलं आहे. एकांत स्थानामध्ये बसले आणि दत्त प्रयोग मंत्राचा उच्चार केला आणि मग प्रत्यक्ष सिद्धी तिथं आली. मग प्रत्यक्ष सिद्धी आल्याच्या नंतर ते म्हणू लागलेले, हे महाराज विशाळ बुद्धी, काय कामना तुमच्या मनामध्ये आहे. त्यावेळेला तो रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत, हे कृपा सरिते, या सर्व जनांना तू तुष्ट केलेला आहेस. त्याच रीतीनं पक्षीकुळ आणि या वनामध्ये जी स्वापद आहेत
त्या सगळ्यांना तृप्त कर. तृप्त तरी कसं करशील, तर त्याने देहबुद्धी हरपली पाहिजे. आपसातलं वैर सोडून ते माझ्या जवळ यावे. असं रेवणनाथाचं उत्तर ऐकलं आणि मग म्हणू लागलेले आहे, हे महाराज, पक्षी आणि वनामधली स्वापद ही अद्वैत होतात, पण ते ब्रह्मवेत्याच्या जवळच अद्वैत होतात. हे ब्रह्मवेत्याशिवाय घडून येत नाही. जोवर स्थावर आणि जंगमात सर्वांच्या हृदयामध्ये नांदणारा तो ब्रह्म त्याच्या दृष्टीला पडत नाही, तोपर्यंत अद्वैतपणानं ही सगळी स्वापद वावरणार नाहीत. तरी हे महाराजा, एक बोला की जो जळरूपीच झाला तो जळामध्ये मिळायला काय अशक्य आहे, त्याप्रमाणे जो ब्रह्मपरायण झालेला आहे, मग या चराचरामध्ये अद्वैत व्हायला काय अवघड आहे. जो ब्रह्मपरायण झाला तोच या सर्वांभोवती अद्वैत झाला. मग ते सर्व प्राणी सर्व भूत आपले मानू लागतो आणि मग तेही त्याला आपलं मानतात, सखा सोयरा आहे म्हणतात. तरी आता हे श्लाघ्यवंता, आधी आपण ब्रह्म व्यक्त व्हावं. त्याच्यावरती रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत की हे सिद्धी मला आता ब्रह्मवेत्ता कर. ती म्हणू लागलेली आहे, अत्रिनंदन दत्त महाराज तुझे स्वामी आहेत, त्यांचं तू स्तवन कर आणि त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून तू ब्रह्मवेत्ता साध्य करून घे. तू ब्रह्मपरायण हो, पण त्याच्यासाठी तुला दत्त महाराजांना प्रसन्न करावं लागेल. तुला ते सहाय्य झाल्यानंतर मग पक्ष आणि स्वापद ही अद्वैतपणानं राहतील. त्याच्यामध्ये काही सुद्धा कठीण नाही. तर देवादिक देवसुद्धा तुझ्याजवळ येतील. स्वर्लोक, भूलोक, तपोलोक, स्वर्गवासी सगळे देव तुझ्या पायाची सेवा करण्यासाठी धावतील. मग सिद्धी बोलू लागलेली आहे, तू चित्तामध्ये हेच कर की सर्व त्याग करून वनामध्ये प्रवेश कर. ज्या ठिकाणी दत्त महाराज भेटले तिथं जाऊन बस आणि दत्त स्मरणी चित्त ठेव. दत्त महाराजांची वाट पहा. मनामध्ये भेटीचा योग दाटला आणि मग अन्न पाण्याचा त्याग झाला. मग दिवसेंदिवस रेवणनाथाचा शरीर भोग लाकडासारखं शरीर दिसू लागलेलं आहे. वाऱ्यानं आलेली जी झाडाची पानं आहेत त्याचंच भक्षण करू लागले. दत्तवियोगाच्या भेटीमुळं सगळं कार्य जे आहे ते कार्य राहिलं गेलेलं आहे. मग ते मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि म्हणू लागले, हा प्रयत्नासाठी लागलेला आहे, पण याचा कोण गुरु आहे हे मात्र मला समजलं नाही. आहा तरी गुरु कसा, काळ रत्न दुर्दुत्तर असा फासा घालून गेलेला आहे. निष्ठुर म्हण त्या गुरुनी का केलं. मग रेवणसिद्धाचा प्रताप सर्व लोकांच्या मुखातून ऐकलेला आहे. ते म्हणू लागले, तो जगाचा बाप परोपकारी असा आहे. किती एकांना इच्छिल्याप्रमाणे अन्न दिलेलं आहे, काय इच्छा असेल ते खायला घातलं. किती एकांना अपार असं धन दिलं. कित्येक अकिंचन जे होते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना दान दिलं. अशा अनेक लोकांना हर्षित करून आनंदित करून वाट लावलं. अशी लोकांची गोष्ट ऐकली
आणि मग चित्तामध्ये म्हणू लागले, प्रताप कोटी जी सिद्धी आहे ती सिद्धी याला कुठंतरी गुरुच्या कृपेनं प्राप्त झाली. तरी आता सिद्धी कोण आहे आणि याला ती स्वाधीन झाली. त्या सिद्धीला पाचारून तिला सगळा वृत्तांत पुसावा. मग अणिमा गरिमा लगिमा महिमा ईशित्व वशित्व प्राप्ती आणि प्रकाम्या अशा अष्टसिद्धीचं नाम उच्चार केलेला आहे. अष्टसिद्धी नामचंद्रनाथांनी प्रत्यक्ष पाचारण केलं. त्या अष्टमहासिद्धी प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांच्या समोर उभ्या राहिल्या. मच्छिंद्रनाथांच्या पायावरती त्यांनी डोकं ठेवलेलं आहे आणि मच्छिंद्रनाथ त्यांना विचारू लागलेले आहेत. रेवणसिद्ध हा महापुरुष आहे, त्याला सिद्धी एक दास्यत्वासाठी आहे. कोणती सिद्धी आहे ती आम्हाला सांगावी. आणि मग महिमा नावाची सिद्धी बोलू लागलेली आहे की मीच रेवण सिद्धांचं दास्यत्व करते आहे. श्री दत्तात्रेय योगद्रुम त्यांनीच मंत्रसिद्धी या रेवण सिद्धाला दिलेली आहे. आणि मग दत्तात्रेय हे गुरुचं नाव ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की हाच माझा गुरुबंधू रेवणसिद्ध आहे तरी आता सर्वापर्याचं हित करीन. जसा अर्धपिंडी भाग हा मारुतीचा देह उद्भवलेला होता, पण सीताहरणाच्या वेळेला तोच अर्धा भाग रामचंद्रांना सहाय्य झाला. किंवा मागील संघाच्या योगी करून सगळे गोपाळ हे वानरगण झाले आणि सर्वांनी सहाय्य होऊन प्रभू रामचंद्राचा आणि श्रीकृष्णाचं महात्म्य वाढवलं. त्या पद्धतीनं आपली बुद्धी आहे. चमस नारायण हा स्वसंगती आहे, तरी या रेवण सिद्धाला आपण सहाय्य व्हावं. मग तेथून ते ताबडतोब निघालेले आहेत. गिरनार पर्वतावरती आले. दत्त महाराजांना भेटून रेवण सिद्धाचं व्रत सांगितलं. दत्त महाराजांच्या पायावरती माथा ठेवलेला आहे आणि म्हणू लागलेले आहेत, हे अनाथनाथा, हे गुरुराजा दयावंता, साधक हिताचा सूर्य. तरी या पृथ्वीवरती पूर्ण अवतार प्राज्ञिक चमस नारायण तो तुमच्याकरता दारुण असे क्लेश भोगू लागलेला आहे. निर्वाण असं चित्तामध्ये धारण केलेलं आहे आणि तो वनामध्ये बसलेला आहे. तरी कृपेचा बोध करावा आणि तोच कृपेचा बोध त्याच्यावरती सोडावा. एक सिद्धी त्याला देऊन त्याच्या गळ्याला दृढ असा फास घातलेला आहे. तोच त्याला दुःखाचं कारण झालं आणि तो आता मरणाच्या वाटेवरती आहे. जिथं तुमची भेट झाली त्याच वनामध्ये भोजन त्यागून प्राण कंठाला आणून तो तुमची वाट पाहू लागलेला आहे. कातडी हाडाला चिकटली गेलेली आहे. शरीरामधलं सगळं मांस आटून गेलेलं आहे. प्राण कासावीस झालेला आहे. फक्त डोळ्यामध्ये प्राण उरलेला आहे. शिरा टळटळीत दृश्यमान दिसू लागलेल्या आहेत. पाट पोटीला चिटकलेलं आहे आणि कंबर ही अतिशय लहान झालेली आहे. तरी महाराजा सदैव माऊली आपल्या वासरासाठी एवढं काय आपव कृपा करेल, तरी आपण त्याच्यावरती कृपा करावी. लोखंडाला परीस
लावल्याबरोबर त्याचं सोनं होतं. त्या पद्धतीनं परीस त्याला म्हणजे आपली कृपा करावी. किंवा अंधार आहे, त्या अंधाराचा नाश करणारा सूर्य, त्या सूर्यानं जर चांगुलपण सोडून दिलं तर मग त्याला सूर्य कोण म्हणेल. आपला वरदानाचा हात त्याच्या डोक्यावरती स्पर्श करावा, मग सर्वा लागून हे आकाश ठेंगणं वाटेल. अशा पद्धतीनं सहजस्थितीनं गुरुची कृपा व्हावी. तरी रेवणनाथ हा कष्टामध्ये पडलेला आहे. तरी थोरपणे त्याला सुख द्यावं. शुष्क अशा कोरड्या आडामध्ये त्याला टाकू नये. त्याच नीतीनं अमृत आहे, तो सेवन केल्यानंतर संजीवनी पदाचा भास होईल. पण तेच जर कोपलं तर मग मृत्यू पदाला पाठवेल. त्या पद्धतीनं अमृताच्या गावामध्ये स्वप्नामध्ये सुद्धा मृत्यू नाही. तशा पद्धतीनं तुमच्या हृदयामध्ये पुष्कळ असं औदार्य आहे असं बोल त्या युक्तिवानाचे दत्त महाराजांच्या अंतकरणामध्ये पोचलेले आहेत. प्रेम उचंबळलं गेलेलं आहे, मान हलवलेली आहे आणि दत्त महाराज हसू लागलेले आहेत. मग ते उदार शांत असे दत्त महाराज मच्छिंद्रनाथांना बरोबर घेतलेला आहे. व्यानास्त्राचा जप केलेला आहे आणि डोळ्याचं पातळ लावायच्या आत एका क्षणामध्ये रेवण सिद्धांच्या जवळ जाऊन पोचले. त्याच वेळेला भव्य मूर्ती, दोन असे सूर्य, इंद्र आणि वाचस्पती असावा. एक महादेव आणि एक विष्णू भगवंत असावे. एक द्रोणाचळ पर्वत आणि एक मंदराचळ पर्वत असावा. तसे दोघे जण प्रेम आरूढ होऊन रेवणनाथाच्या समोर आले. त्याच वेळेला रेवणनाथांनी पाहिलेलं आहे, रेवणनाथांचं शरीर हे लाकडासारखं अस्थिमय, प्राण उरलेला दत्त महाराजांची वाट पाहू लागलेला आहे. अतिशय क्लेश झालेला आहे, कंठामध्ये प्राण आलेला आहे. हे दत्त महाराजांनी पाहिलं. अपार असं प्रेम दत्त महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. अतिशय कळवळा आलेला आहे, प्रेम भरीत. आणि मग अतिशय प्रेमानं दत्त महाराजांनी त्याला आलिंगन दिलं. जसं आपल्या मुलासाठी बाप त्याचं हित योजून त्याला जसं मोहानं हृदयाच्या ठिकाणी धरतो, तसं परम कृपेनं रेवणनाथांना दत्त महाराजांनी हृदयाच्या ठिकाणी धरलं. कानामध्ये मंत्रावळी सांगितली गेलेली आहे. कानामध्ये बीज मंत्राचा उच्चार केल्याबरोबर रेवणनाथाचं जे अज्ञान आहे सगळं निघून गेलं. मग तो ज्ञानी झालेला आहे आणि मग अद्वैत अशा स्थितीमध्ये नृत्य करू लागलेला आहे. अज्ञानाचा जो अंकुर आहे तो खुडला गेलेला आहे. मग कृपेचा हात त्याच्या डोक्यावरती ठेवलेला आहे. कपाळाला दिव्य अशी विभूती लावलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचा देह शक्तिमान झाला. मग रेवणनाथांना बरोबर घेतलं. दत्त महाराज हे गिरनार पर्वतावरती गेलेले आहेत. तिथं बसून अनेक दिवस रेवणनाथांना विद्येचा अभ्यास शिकवला. ब्रह्मरसायन विपुल असं ज्ञान रेवणनाथांना दिलं. त्याच्यामुळं ऐक्यपणानं हे चराचर ब्रह्मरूपामध्ये भासू लागलेलं आहे. आणि मग
असा आभास झाला की मीच ब्रह्म आहे, मीच या चराचरामध्ये आहे. मग एक देहामध्ये मीच आहे. मग सगळे पक्षीकुळ वंचर अचलपणानं त्यांच्याजवळ येऊ लागली आणि रेवणनाथांना वंदन करू लागले. अशा प्रमाणात अद्वैत दृष्टी झाली. मग रसायनादी शीघ्र कविता, वेदशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सर्व विद्या दत्त महाराजांनी रेवणनाथांना शिकवल्या. धनुर्धर विद्या, जलतर पाण्यामध्ये पोहण्याची विद्या, वैद्य, नाटक, चातुर्य, गायन, कोकशास्त्र, घोड्यावरती स्वार होणं, घोड्याला पळवणं, 14 विद्या सर्व निरूपण केल्या. याच्यानंतर नाना शास्त्रामध्ये प्रवीण केलं. मच्छिंद्रनाथासारखी सर्व अस्त्र सांगितलेली आहेत. वज्रास्त्र, वाताकर्षणास्त्र, संजीवनी अस्त्र शिकवलं. वाऱ्याचं अस्त्र, धुराचं अस्त्र, अग्नीचं अस्त्र, नागाचं अस्त्र, कामाचं अस्त्र, पर्वताचं अस्त्र, पाण्याचं अस्त्र, गरुडाचं अस्त्र, ब्रह्मास्त्र शिकवलेलं आहे. निर्वाणास्त्र, रुद्राचं अस्त्र, वासवशक्ती अस्त्र, देवाचं अस्त्र, मोहन अस्त्र, दानव अस्त्र, हे सर्व शिकवले गेलेले आहेत. अशा पद्धतीनं किती वर्णन करावं, अपार अशी अस्त्र शिकवली गेलेली आहेत. आणि मग नाथपंथाची दीक्षा देऊन उन्मणी कान फाडले गेलेले आहेत. आणि तत्वामध्ये दिव्य असं ज्ञान गळ्यामध्ये कंथा घातली गेलेली आहे. अशा पद्धतीनं पूर्ण स्थिती केली गेलेली आहे. आणि मग मच्छिंद्रनाथांना बरोबर घेतलं आणि मार्तंड पर्वतावरती गेलेले आहेत. नागेश्वरण त्यांच्या पायावरती नतमस्तक झाले. नागेश्वराला नमन केलेलं आहे. तिथलं देवदर्शन केलं आणि वरदानासाठी विद्येचा हात घेतलेला आहे. आणि वरदानाचा हात घेऊन ते पुढं जाऊ लागलेले आहेत. स्वर्लोक असे सर्व विद्या साध्य झाल्याच्या नंतर मग मात्र गिरनार पर्वतावरती गेलेले आहेत. गिरनार पर्वतावरती जाऊन तिथं मौंदे केले आणि पुष्कळ असा गजर केलेला आहे. हरिहराधिक सहाय्य करण्यासाठी गिरनार पर्वतावरती त्यावेळेला तिथं स्वरलोक, भोरलोक, तपोलोक, स्वर्गलोक, पुण्यलोक, गण गंधर्व सगळे देव त्या पारण्यासाठी आलेले आहेत. ब्रह्मदेव आलेले आहेत, इंद्र आलेले आहेत, वरुण आलेले आहेत, कुबेर आलेले आहेत, अश्विनी, कुमार, चंद्र, सूर्य सर्व समुदायासहित आलेले आहेत. 4 दिवस याचा युक्त असा सोहळा अपरिमित असा पार पडलेला आहे. मग सगळी दैवत प्रसन्न झाली आणि सगळ्यांनी रेवणनाथांना वरदान दिलं. वरदान देऊन सद्विद्येमध्ये पूर्ण केलेला आहे. आणि मग ते स्वस्थानाला निघून गेले. रेवणनाथ ही तीर्थयात्रा करण्यासाठी त्यांना दत्त महाराजांनी पाठवून दिलं. या पृथ्वी तलावरची तीर्थ फिरत असताना विट नावाच्या गावामध्ये माण देशामध्ये मुक्कामाला येऊन आलेले आहेत. त्यावेळेला सरस्वती ब्राह्मण, त्याची बायको जान्हविका नावाची लावण्य खाणी स्वरूपवान चंद्रासारखं तिचं स्वरूप होतं. सरस्वती ब्राह्मणाने जान्हविका ही नवरा बायको एक चित्तानं संसारामध्ये राहत होते. जसं पाण्यामध्ये मासा असावा, त्या माशाचं आणि पाण्याचं एकत्व असतं आणि अशा पद्धतीनं त्यांचा संसार चाललेला होता. पण प्रपंचामध्ये राहत असताना, वावरत असताना त्यांच्या पोटी संतान नव्हतं. 7 मुलं झाली, पण ती सर्व पंचत्वामध्ये विलीन झाली. 7व्या 8व्या दिवशी 10व्या दिवशी ती मुलं मरण पावली. अशा पद्धतीनं 6 मुलं मरण पावलेले. 7वं मूल जन्माला आलं, ते 12 दिवसापर्यंत वाचलं गेलं.
त्याच्यामुळं ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला आणि बायकोला म्हणू लागलेला आहे की 6 जे बाळ आहेत ती काळानं भक्षण केली, हे 7वं बाळ मात्र 12 दिवस वाचलेलं आहे. याची काळवेळ आता लोटली गेलेली आहे. एक जो आघात चुकला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं 10 वर्षाच्या आयुष्याला आता काही भोर नाही, असं बायकोला बोलून मग बारसं आवडीनं मांडलं गेलेलं आहे. घरी ब्राह्मणांना बोलून भोजन घातलेलं आहे. त्याच दिवशी रेवणनाथ भिक्षा मागण्यासाठी तिथं आले. अलक्ष गाजून त्यांच्या दारापुढं उभे राहिलेले आहेत. त्याच वेळेला त्या ब्राह्मणानं दुरून पाहिलेलं आहे, पात्र वाढून आणलेलं आहे. ते पात्र तसंच जमिनीवरती ठेवलं आणि नाथांना पाहिलेलं आहे. ब्राह्मण मनामध्ये विचार करू लागलेला, हा पूर्ण तापसी अवतार या पृथ्वी तलावरती आहे, तरी नाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि नाथांना म्हणू लागलेलं आहे, माझ्या घरी आज कार्यक्रम आहे, तरी या दरिद्र्याचं मनोरथ पूर्ण करा. या दरिद्र्याला डावलून, माझं मनोरथ डावलून तुम्ही जाणं योग्य नाही. मी अतिशय हीन जातीचा ब्राह्मण आहे आणि मग काय उत्तम वर्ण, अतिथीची सेवा करावी, व्यर्थ संसारामध्ये कष्ट तो आहे, असं म्हानपणानं बोलून वारंवार नाथांच्या पायावरती आणि डोकं ठेवू लागलेला आहे, विव्हळ झालेला आहे. त्यावेळी नाथ रेवणनाथ त्याला बोलू लागलेले आहेत, आम्ही शूद्र, तू विप्र म्हणतो आहेस, मग नमस्कार कशासाठी करतो आहेस? त्यावेळेला तो बोलू लागलेला आहे, शूद्र जातीचा ब्राह्मण तो काही मातंगाला नमन करेल का? अन्नवर्ण चुकेल कसा? कडू भक्षण केल्यानंतर गोड काय उरणार आहे? प्राज्ञिक जर वेडा झाला, ज्ञानवान वेडा झाला, तर तो काय पंडिताला नमन करेल का? अशा पद्धतीनं निपुण असं वर्म माझ्याकडून कसं घडून येईल? म्हणून श्रेष्ठाचं वचन कधी मोडू नये, असं तो ब्राह्मण बोलत असताना मनामध्ये रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत, हा ब्राह्मण अतिशय हुशार आहे, नाहीतरी बोलता सोपे, आचार करता तीर कापे, अशी म्हण आहे, तरी याला स्वल्पासा सिद्धार्थ मिळवून देऊ. मग ब्राह्मणाचा हात धरलेला घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर ब्राह्मणानं आसनावरती नाथांना बसवलेलं आहे. लगबगीनं पात्र वाढून आणलं आणि प्रेमानं सर्व पदार्थ वाढून नाथांच्या जवळच बसलेला आहे. बाकीच्या ब्राह्मणांना त्यांचं सर्व संगोपन पालन करू लागलेलं आहे, वाढण्यासाठी सांगू लागलेलं आहे, पण आपण मात्र नाथांच्या जवळून उठला नाही. अतिशय परमप्रीतीनं तो सेवेमध्ये गुंतलेला आहे. जसं साखरेला मुंगी चिकटल्यानंतर तिचं मुख त्या साखरेपासून सोडत नाही आणि त्याच्या पद्धतीनं भक्तीचा आवाका धरून नाथ भक्तीमध्ये तो ब्राह्मण गुंतलेला आहे. अशा पद्धतीनं परमभक्ती नाथांना जेवू घालू लागलेला आहे. नाथांची तृप्ती झालेली आहे. इकडं ब्राह्मण जे पंक्तीला बसलेले होते त्यांचंही भोजन झालं. ते ब्राह्मण आपापल्या घराला निघून गेले. इकडं नाथांचं भोजन झालेलं आहे आणि नाथांचं भोजन झाल्याच्या नंतर नम्रपणानं त्या ब्राह्मणाला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे महाराज, आजचा दिवस इथंच वस्ती करतो, उद्या सकाळी उठून मला जाणं आहे. त्याचा ब्राह्मणाचा आदर पाहिलेला आहे आणि मग रेवणनाथ एकांत स्थळी अंथरुणावरती पहुडलेले आहेत. नाथांना पडता क्षणी झोप लागली आणि मग आपण सगळं भोजन सारून वारासार करून नाथांच्या जवळ आलेला आहे. त्यावेळेला सूर्य दिवस मावळतीला गेलेला होता आणि मग तपस्वी रेवणनाथ उठून बसलेले आहेत आणि त्याच वेळेला तो ब्राह्मण म्हणू लागलेला आहे, हे नाथ महाराज, आपण आता काहीतरी भोजन करावं. नाथ म्हणू लागलेले आहेत, आत्ताच भोजन झालेलं आहे, त्याच्यामुळं आता जेवण्याची इच्छा नाही. म्हणून पुन्हा रात्रीच्या वेळेला अंथरुणावरती पडलेले आहेत. सरस्वती ब्राह्मण जवळ आलेला आहे आणि रेवणनाथांचे पाय दाबू लागलेला आहे. त्याच वेळेला मध्यरात्री विपर्यास घडला. जे बाळ मातेच्या जवळ होतं, आईच्या जवळ होतं, त्याला सटवीनं झडपलं. ते अतिशय कासावीस झालं. शोक सिंधू चंबळला गेलेला आहे आणि मग ते आपल्या नवऱ्याला हाका मारू लागले. म्हणू लागले, हे पती परमेश्वरा, बाळाचा जीव कासावीस होऊ लागलेला आहे. त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणू लागलेला आहे
की जे व्हायचं ते होऊ दे. तू आता काही अनुमान करू नको, कारण नाथांची निद्रा ही भंग होईल, झोप मोड होईल. आपलं प्रारब्ध मुळामध्ये हीनच आहे, त्याच्यामुळे जे व्हायचं ते होईल. मग आम्ही अगोदरच्या जन्मामध्ये काहीतरी पाप केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला हे भोगायचं आलेलं आहे. आता जर या नाथांची झोपमोड झाली तर याचं पाप अजून पुढच्या जन्मामध्ये आपल्याला भोगावं लागेल, असं म्हणून त्या बायकोला सांगितलेलं आहे आणि रेवणनाथांचे पाय दाबू लागलेलं आहे. त्याच वेळेला ते यमाचे दूत तिथं आले आणि त्या बाळाचा प्राण काढून घेऊन गेले. जे जीव दशा रूप आहे ते यमाचे दूत घेऊन गेले. बाळाचं प्रेत तिथं पडलेलं आहे. मग त्या आईचा मोह हा दारुण उचंबळलेला आहे. हृदयामध्ये विरहाग्नी पेटलेलं आहे आणि ती मंद मंद स्वरूपामध्ये रडू लागलेली आहे. डोळ्यातून गळ 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 पाणी वाहू लागलं. ते अशा पद्धतीनं रात्र निघून गेली आणि सकाळी दिवस उगवलेला आहे. सकाळची वेळ झालेली आहे. रेवणनाथ हे जागे झाले. त्यावेळेला मंद स्वरूपामध्ये रडण्याचा आवाज त्यांच्या कानावरती पडला. मग नाथांनी मंद स्वरूपामध्ये कोण रडत आहे असं विचारलं. त्यावेळेला ब्राह्मण देव सांगू लागलेले आहेत की बाळाचा प्राण कासावीस होऊ लागलेला आहे आणि म्हणून मोहस्थित होऊन अज्ञानपणानं बायको रडते आहे. मग त्या ब्राह्मणाला रेवणनाथांनी सांगितलं की ते बाळ माझ्याकडं आणा. आणि मग तो ब्राह्मण बायकोच्या जवळ गेलेला आहे, स्वतःच्या पुत्राला घेतलेला आहे. त्यावेळेला त्यानं पाहिलं की मुलगा हा मरण पावलेला आहे. मग हे महाराज, प्राणरहित बाळ झालेलं आहे असं रेवणनाथांनी ऐकलं. रेवणनाथांना भयंकर राग आला. म्हणू लागले, मी या ठिकाणी असताना कृतांत काळ तो यम इथं कसा आला? मी आत्ता त्याला पाहून घेईन, त्याला मी नाहीसा करीन असं दुर्घट बोलून ब्राह्मणाला ते बाळ आणण्यासाठी सांगू लागलेले आहेत. ब्राह्मणाने ते शरीर उचलून आणलं, नाथांच्या जवळ दिलं. त्यावेळेला ते बाळ अतिशय गोमटं नाथांनी आपल्या दृष्टीने पाहिलं आणि चित्तामध्ये हळहळले गेलेले आहेत. म्हणू लागले की काय कर्म नष्ट उदिलेलं आहे. मग ब्राह्मणाला ते बाळ एवढ्यामध्ये काय झालं तो ब्राह्मण सांगू लागलेला आहे. हे महाराजा, हे माझं 7वं बाळ आहे. बाळ हे बाळंतपण झाल्याच्या नंतर 5व्या-7व्या दिवशी मरण पावतं. हे 7वं बाळच फक्त 12 दिवस वाचलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीनं माझं हीन प्रारब्ध आहे. कर्मलेश जसा आहे तसं फळाला येईल. असो, जे होणार ते होणारच आहे. आणि म्हणून आपल्या सेवेमध्ये चित्त रंगलं गेलं, त्याचं तरी पुण्य निदान पुढं लाभलं जाईल असं त्या ब्राह्मणानं बोलल्याच्या नंतर त्याचं शुद्ध अंतःकरण ओळखलं गेलेलं आहे. आणि मग त्याच वेळेला त्या ब्राह्मणाला रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत, हे वत्सा, 3 दिवस या बाळाचं तू रक्षण कर. मी स्वतः यमपुरीला जाऊन तुझी 7ही बाळं घेऊन येतो आणि मग अमरमंत्राची विभूती ही त्या बाळाच्या शरीराला लावली गेलेली आहे. म्हणू लागले, हे बाळ आता इथं नासणार नाही असं सांगून त्वरित तिथून नाथ निघालेले आहेत. व्यानास्त्राचा जप केलेला आहे आणि अतिशय वेगानं भोवती अस्त्रांचं वलय करून आणि नाथ तिथून निघाले. जसं शीतलछायेचं शीतलता असल्यानंतर दाहकता काही करू शकत नाही, त्या पद्धतीनं आदित्य नामास्त्राचा जप केलेला आहे. व्यानास्त्र मुखामध्ये जलपून नाथ यमपुरीला निघालेले आहेत. यमपुरीला पोचल्याच्या नंतर यमराजाला पाहिलेलं आहे. यमराजानं नाथ आलेले पाहिले आणि मग आसनावरून उठलेला आहे. आपल्या सोन्याच्या आसनावरती आदरानं बसवलं. 16 उपचारानं रेवणनाथांची पूजा केली आणि नम्रपणानं हात जोडून यमराजा बोलू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, हे महाराज योगदक्ष, आपण कोणत्या कार्यासाठी आलेले आहात? त्यावेळेला रेवणनाथ म्हणू लागलेले आहेत, हे यमपुरनाथा, हे यमराजा, सरस्वती ब्राह्मणाच्या घरी मी असताना तू त्याच्या मुलाचं हरण काय केलं? तरी जे घडून येते घडून आलेलं आहे ते मूल तू मला परत दे आणि त्याची 6 मुलं जी आहेत ती सुद्धा आणून दे. तरी या बोलाला जर तू नाही खरं केलंस तर मग मात्र विपरीत असं घडून येईल.
माझ्या कोपाचा अग्नी तुला जाळून खाक करील. असं रेवणनाथ बोलल्याच्या नंतर यमराजा विचार करू लागलेले आहेत की यांना आता गोड बोलून, चांगलं बोलून महादेवाकडं पाठवून द्यावं. आपल्या सर्वस्वी निर्मात्याकडून अधिकारी महादेव आहेत. तिथं सिद्ध गेल्याच्या नंतर मग मात्र दृष्टीला जे पडायचं ते पडून जाईल असा विचार यमराजाने केलेला आहे. आणि मग अशी कल्पना मनामध्ये आणून रेवणनाथांना बोलू लागलेला आहे. म्हणू लागला, हे महाराज, मी जे बोलतो त्याच्याकडं चित्त द्यावं. हे महाराजा, विष्णू भगवंत महादेव आणि तिसरा ब्रह्मदेव यांचा सगळा कारभार आहे. तुम्ही म्हणाल की हे तिघजण काय काम करतात? महादेव हे क्षय करतात, ब्रह्मदेव उत्पत्ती करतात आणि रक्षण करण्याचं काम विष्णू भगवंताचं आहे. तरी हे यक्षपती महादेव ते तमगुण विहारी आहेत, त्याची आम्ही चाकरी करतो. तारणं मारणं हे आमच्या हाती नाही, आम्ही फक्त त्यांचे नौकर आहोत. तरी आपण प्रतापराशी आहात, आपण कैलासाला गमन करावं आणि महादेवाची आराधना करून 7 पुत्र माघारी न्यावे. आणि की एक खूण सांगतो, तिथं 7 मुलं आहेत. तरी आपला बुद्धिसंचार दाखवून आपण कार्य करा. माझ्यावरी जरी आपण कोपलात तरी काय मी ही नदी नाही. क्षय करता तर पार्वतीपती महादेव आहेत. क्षय करता या चराचरामध्ये शास्त्रामध्ये ते बोललं गेलेलं आहे. आपण ही सर्व जाणता आहात. तरी असं असून महाराज माझ्यावरती कशाला राग काढता? तर जर सूर्य चांदरात बुडला तर मग काय बोलावं? तुम्ही सर्व ज्ञान देवटे आहात आणि मग अज्ञान कशाला धरता? तरी हा धोकट मार्ग आहे आणि या धोपट मार्गानं तुम्ही जावा. असं धर्मराज बोलल्याच्या नंतर, इंद्र बोलल्यानंतर रेवणनाथांनी मान हलवलेले आणि म्हणू लागले, हे महादेवाचं काम आहे, हे तू सत्य बोलतो आहेस. तरी आता कैलासाला जाईन आणि महादेव तो मी दृष्टीनं पाहीन. त्याच्याबरोबर वैर करायची वेळ आली तरी चालेल. असं बोलून योगधरणी रेवणनाथ तिथून निघाले. व्याणास्त्र मुखामध्ये जलपू लागलेले आहेत. कैलासाला जाऊन पोचले. आता तिथे काय कथा होईल ती कथा 36व्या अध्यायामध्ये आपल्याला धुंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेले मालू हे ग्रंथकर्ते सांगतील. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गुरुक्ष कवी केम्यागार सदा परिसूत भाविक चतुर 35 गोढा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. श्री नवनाथ महाराज की जय.